मृत्युंजय. लेखक शिवाजी सावंत. भाग 135. वद्य चतुर्दशीचा दिवस उजाडला. युद्धातील 13वा दिवस होता तो. गुरुद्रोणांनी चक्रव्यूहाची रचना पहाटेच्या पहिल्या प्रहारापासूनच सैनिक शिबिराबाहेर काढून शुक्राच्या अंधुक प्रकाशात मांडली होती. मुखावर ते स्वतः उभे होते, गुहेच्या द्वारावरच्या सिंहासारखे. दुसरा अर्जुनच वाटणाऱ्या अभिमन्यूनं पांडव सेनेचं नेतृत्व करीत शंख फुंकून रणघोष दिला. आरोह, आचल! भीम, नकुल, सहदेव, युयुधान त्याला संरक्षण देत त्याच्या मागून पुढे सरसावले. पलांडूवरचे पापुद्रे उचकटावेत तशी सेनेची एकामागून एक कडी फोडत अभिमन्यू कौरव सेनेत शिरला. द्रोण, शकुनी, दुःशासन, जयद्रथ, कृतवर्मा, कृप, अश्वत्थामा, दुर्योधन सर्वांना घायाळ करीत तो सेनेची मंडलांमागून मंडलं फोडत वारुळात भुजंग घुसावा तसा कुरुसेनेत घुसला. क्षणाक्षणाला मागं राहिलेल्या भीमात आणि त्याच्यात अधिक अंतर पडत चाललं. पण बाहूस्फुरण पावलेला, फुललेला, स्वतःला विसरलेला वीरश्रीमंत अभिमन्यू मागं वळूनही न पाहता चक्रव्यूहाच्या केंद्रबिंदूकडे बाणासारखा चालला. हजारो रथी, गजाती, अश्वसात यांना कंठस्नान घालीत तो एकटाच 7 मंडलं भेदून केंद्रस्थानाच्या 8व्या मंडलातही घुसला. त्याच्या अवतीभोवती नुसते लक्ष कुरुसैनिक होते. तरीही एकाकी लढत त्यानं शत्रुंजय, तक्षक, सत्यश्रवस, चंद्रकेतू, जयसेन आणि मेघवेग यांसारखे अतिरथी धर्तीवर धडाधड कोसळविले. संध्याकाळचा प्रहर आला तरी अभिमन्यू काही हटत नाही हे पाहून 12 दिवसांत कधी लागला नसेल असा घोर काळीमा युद्धाला लागला. केंद्रस्थानावर एकाकी सापडलेल्या त्या सुभद्रपुत्रावर द्रोण, कृप, कृतवर्मा, अश्वत्थामा, बृहद्वल आणि कर्ण हे 6 महारथी एकाच वेळी चालून गेले. त्यात कर्णही होता. जीवनभरचा संभ्रम आता त्याला कुठेही खेचून नेऊ शकत होता. त्या सर्वांनाही अभिमन्यू शरण गेला नाही. शेवटी दुर्योधन पुत्र लक्ष्मण आणि त्याचं घनघोर गदायुद्ध चक्रव्यूहाच्या नेमक्या केंद्रबिंदूच्या स्थानी जुंपलं. एकमेकांवर एकाच वेळी मर्मभेदी प्रहार करून दोघेही पाठोपाठ मूर्छित झाले. प्रथम लक्ष्मण सावध झाला. त्यानं कसलाही विचार न करता आपल्या गदेचा एक मर्मभेदी क्रूर प्रहार निचेष्ट मूर्छित अभिमन्यूच्या मस्तकावर उतरविला. रक्तवर्णी कमल पुष्पासारखं दिसणारं त्याचं मुख छिन्न विछिन्न झालं. मृत्यूपूर्वी जाणीवेची एक अस्फुट तार त्याच्या मुखातून छेडली गेली. काका, भीम काका! ती ऐकताच सर्वांची खंबीर मनही क्षणभर पाझरली. पण एकटा जयद्रथ दैत्यासारखा पुढं झाला आणि तो खरोखरच मृत झाला आहे की नाही याची खात्री करून घेण्यासाठी धरतीकडे मुख करून पडलेल्या अभिमन्यूचं निचेष्ट कलेवर त्यानं तसंच उलटं करण्यासाठी उन्मत्तपणे लाथेनं ढकललं. लक्ष्मणाच्या गदेच्या सखोल प्रहारानं अर्ध धरतीत रुतलेलं त्याचं छिन्न भिन्न मस्तक तसंच धरतीत राहिलं. नुसतं धडच उलटं झालं. त्या विक्रमी अर्जुन पुत्राला आपलं तेजस्वी मुखकमल कोणत्याही कौरवयोद्ध्याच्या दृष्टीला सुद्धा पडू नये असं वाटत होतं. म्हणूनच त्यानं ते सर्वोदार धरतीत लपविलं होतं. चक्रव्यूहाच्या अचूक केंद्रबिंदूवर त्याचं विच्छिन्न कलेवर तसंच पडलं होतं. जयद्रथाच्या क्रौर्याचा वृत्तांत अर्जुनाला कळताच त्यानं आपले विशाल नेत्र विस्फारून गांडीव धनुष्य उंचावीत घोर प्रतिज्ञा केली. माझ्या प्रिय पुत्राच्या कलेवरावर लत्तेचा प्रहार करणाऱ्या संस्कृतीहीन रानटी जयद्रथाला उद्या सूर्यास्तापूर्वीच कंठस्नान घालीन, नाहीतर स्वतः अग्निप्रवेश करून माझं पितृछत्र स्वर्गात अभिमन्यूवर धरीन. अभिमन्यूच्या प्रेताभोवती स्फुंदत प्रदक्षिणा घालणाऱ्या पार्थाला पाहतच 13वा दिवस पश्चिमेच्या रंगकक्षात घोड्यांचे वेग आखडत निघून गेला. या 13 दिवसांत कुरुक्षेत्राच्या 13 विशाल पटांगणांची समरभूमी झाली होती. प्रेतांचा खच पडला होता. मूळ समरांगण आता कितीतरी मागं पडलं होतं. रात्री शिबिरात कुणालाही न घेता मी एका राज्यज्योतिषाला बोलावून घेतलं. भूर्जपत्रावर अंक मांडून बोटं घालीत तो गणित करू लागला. मध्यरात्रीला त्यानं आपली मान वर उंचावली. कानांवर ओघळणारी कानटोपी सावरीत तो म्हणाला, यादवराज, आहे उद्याच्या अमावास्येला खग्रास सूर्यग्रहण आहे, 3ऱ्या प्रहरानंतर.
मी माझ्या कंठातील मौक्तिकांची माला त्याच्या अंगावर फेकीत त्याला हस्तिनापुरात त्याच पावली परतण्याची सूचना केली. वंदन करून घनदाट अंधारात तो अदृश्य झाला. युद्धाचा 14वा दिवस उगवला. 3ऱ्या प्रहरापर्यंत अर्जुनाचा नंदी घोष मी कुरूंच्या पदकातून फिरवून आणला, पण जयद्रथ कुठंच दिसत नव्हता, दिसणारही नव्हता. कुरूंनी त्याला समरांगणात आणलाच नव्हता. सहस्र योद्ध्यांनी रक्षण दिलेल्या एका भक्कम शिबिरात तो तळावरच बसला होता. जयद्रथ सापडत नाही हे पाहून भडकलेला विवश अर्जुन नियुतायू, मित्रदेव, दंडधार यांना कोसळवीत पदकामागून पदक हत करीत जयद्रथ दाखवा, जयद्रथ दाखवा असं म्हणत विजेसारखा समरांगणभर तळपला. युद्धमग्न असलेल्या सैनिकांना एकाएकी 3ऱ्या प्रहरानंतरच आकाश कसं काय झाकाळून आलं ते समजलंही नाही. काही पळांतच सूर्य संपूर्ण ग्रासला गेला. सगळीकडे धुसर अंधार पसरला. तसे कलकलणाऱ्या पक्ष्यांचे थवे घरट्यांकडे परतले. रात्रकिडे कर्कशपणे करकरू लागले. कुरुक्षेत्राचा आसमंत शेकडो पलित्यांनी उजळला गेला. सर्वांना वाटलं दिवस ढळला. प्रतिज्ञाभंग झालेल्या अर्जुनासाठी पांडव सेनेकडून चिता रचण्यात आली. सर्वांना ती स्पष्ट दिसावी म्हणून कुरूंच्या आणि पांडवांच्या शिबिरांच्या मध्ये मोकळी असलेली प्रशस्त जागा त्यासाठी निवडण्यात आली. भ्रांतचित्त लज्जित अर्जुनानं मला, युधिष्ठिराला, भीमाला आणि आपल्या वृद्ध मातेला अश्रुपूर्ण नेत्रांनी वंदन केलं. आणि आज आपल्याबरोबरच आपल्या गांडीव धनुष्याचा पराक्रमही संपला म्हणून ते भात्यासह शरीरावर तसंच ठेवून तो त्या 8 हात उंचीच्या भव्य चितेवर अवमानित नतमस्तक होत अग्निप्रवेशासाठी चढला. हात जोडून त्यानं नेत्र मिटले. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्व सवितृचा धैर्यपूर्ण मंत्र पुटपुटत तो मृत्यूला सन्मुख झाला. एका सेवकानं थरथरत्या हातानं चितेला पलित्याची ज्योत भिडवली. मी अवतीभोवती कुठं जयद्रथ दिसतो का ते पाहतच होतो. उत्तरेचा शेव स्त्रिया घेतात तसा मुखाभोवती लपेटून घेऊन तो दुर्योधनामागे येऊन गुपचूप अर्जुनाचा अग्निप्रवेश पाहून आपल्या क्रूर डोळ्यांची आग शांत करण्यासाठी आला होता.